गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही सर्व स्वस्त असणार आणि मस्त असणार. तर आज आम्ही बनवणार आहोत तुमच्यासाठी काहीतरी खास. तर आहे मेथीचं आरण. तर चला बघूया कसं बनवायचं मेथीचं आरण. आपण घेणार आहोत आता मेथी आणि हे आहे पोपटीचे दाणे. तर बघू शकता तुम्ही, हे आहे मेथी आणि हे आहे पोपटीचे दाणे. घेणार आहोत आपण एक टोमॅटो, मिरची लागणार आहे, एक टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर. तर त्यासाठी लागणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ, तुम्ही बघू शकता. आणि असल्या प्रकारे आपण हे सर्व घेतलेलं आहे. तर बघूया. त्यासाठी आपण घेणार आहोत मिरच्या, टोमॅटोला आपण कापून घेऊ एक कांदा आणि बघू शकता तुम्ही टमाटर कट केलेलं आहे, मिरची पण कट केलेली आहे आणि सोबत घेतला आहे आपण लसूण, अद्रक आणि जिऱ्याचं पेस्ट. आपण आता या मेथीच्या भाजीला सर्वात अगोदर धुवून घेऊया व्यवस्थित आणि याला कट करून घेऊ. आणि नंतर आपण हे जे दाणे आहे याला आपण व्यवस्थित धुवून घेऊ. तर आपण आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, याला थोडं गरम होऊ द्यावं लागेल. आणि त्यानंतर आहे आपली नेक्स्ट प्रोसेस जी आपण करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही तेल थोडंसं पडून राहिलेलं आहे आणि हे दाणे आपण धुवून घेतलेले आहेत. मिरची, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो जे कट केलेलं आहे. आणि इथे आहे लसूण, अद्रकचं पेस्ट आणि हे आहे मेथी कट केलेली, तुम्ही बघू शकता. आणि हा आहे तांदळाचा पीठ जे आपण याला मळवणार आहोत थोडंसं आणि त्याचं पेस्ट करून आपण नंतर सर्व चांगलं त्यामध्ये टाकणार आहोत. तर बघू शकता तुम्ही दाणे टाकून नंतर टाकू आपण यामध्ये लसणाचा पेस्ट जो आपण काढलेला आहे तो आता यामध्ये टाकून घेऊ. नंतर आपण टाकू यामध्ये मिरची, नंतर टाकू कांदे, यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं 1 चमचा मीठ, हळद, आणि 1 चमचा तिखट. आणि याला नंतर आपण असं परतून घ्यायचं आहे. नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मेथी जी आपण कट केली होती, हे बघू शकता. आणि यामध्ये टाकून टाकलेलं आहोत मेथी. नंतर आपण याला चमच्याने परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याला आता मिक्स केलेलं आहे. याला मिक्स
केलेलं आहे आणि याला थोडंसं वाफेवर आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता याला वाफेवर थोडं शिजू देऊ. 5-10 मिनिट आपण याला आता शिजू देणार आहोत. यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि याचं व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे खूप घट्ट झालेलं आहे, तर याच्यात आपण पुन्हा थोडंसं पाणी टाकून देऊ. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बघू शकता तुम्ही, आपण जे आधी फ्राय केलं होतं ते व्यवस्थित झालेलं आहे. बघू शकता. तर यामध्ये आपल्याला हा जो तांदळाचा पेस्ट बनवला आहे आपण, तो आपल्याला यामध्ये त्या आहे. त्या अगोदर आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावं लागेल. हे थोडं घट्टच आहे, तर यामध्ये आपण पुन्हा एकदा पाणी टाकून देऊ. पाणी आपण टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण यामध्ये टाकणार आहोत हा जो आपण बनवला आहे तांदळाच्या पिठाचा पेस्ट, तो आपण यामध्ये आता टाकलेला आहे. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप घट्ट झालेला आहे, तर यामध्ये आपण पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून देऊ. बघू शकता, हे झालेलं आहे आपलं आरण. याला थोडंसं आपल्याला शिजू द्यावं लागेल. यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर घालून घेऊ. तर आपण यामध्ये कोथिंबीर टाकलेलं आहे. याला थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला. थोडं वाफेवर शिजू देऊ 5-10 मिनिट आणि नंतर आपण याला बंद करून देऊ. तर आता तुम्ही बघू शकता, हा तयार झालेला आहे आरण, मेथीच्या भाजीचा आरण. आणि यात टाकले आहे पोपटीचे दाणे. तर बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं बनलेलं आहे आणि स्मेल पण खूप छान येऊन राहिलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही पुन्हा तुमच्यासाठी नवीन पदार्थ घेऊन येणार आहोत.